जूनला अशोक धुडी हत्या प्रकरणाचे मुख्य आरोपी अविनाश धुडीला पहाटे अटक करण्यात आली होती। तर आज 12 जूनला 34 वर्षीय मनोज राजपूत याला पोलिसांनी अटक केली आहे। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अशोक धुडी यांची हत्या करून फरार झालेल्या मुख्य आरोपी लहान भाऊ अविनाश धुडीला पोलिसांनी अटक केली आहे। अशोक धुडी याची हत्या करून सिंघम चित्रपटाप्रमाणे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह गाडीत भरून पाण्याने भरलेल्या एका खदाणी गाडीसह मृतदेह टाकून देण्यात आला होता। या प्रकरणातील मुख्य आरोपी अविनाश धुडी हा पोलीस चौकीतून फरार झाला होता। मागील 5 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर या आरोपीला मोरखल सिल्वासा येथून पोलिसांनी अटक केली। शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी अविनाश धुडी डहाणू येथून आपल्या घरी जात असताना 19 जानेवारीला वेवची घाटातील हिलझिल डोंगराच्या वळणावर मुख्य आरोपी अविनाश धुडी व त्याच्या इतर साथीदारांनी संगमत करून अपहरण केले। अशोक धुडी याचे अपहरण करून त्यांचा खून करण्यात आला व पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह आणि कार गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्यातील उमरगाव वाडियापाडा येथील पाण्याने भरलेल्या एका खदाने टाकून देण्यात आला होता। हत्येचा जमिनीच्या व इतर वादातून अविनाश धुडी यांनी आपला मोठा भाऊ शिवसेना शिंदे गटाचा पदाधिकारी अशोक धुडी यांचे अपहरण करून हत्या केली होती। हत्येनंतर तपास व चौकशीसाठी अविनाश धुडी याला पोलीस चौकीत बोलावले असता अविनाश धुडी हा पोलीस चौकीतून पसार झाला होता। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घोलवड, उमरगाव, वापी, दीव दमण, सिल्वासा, इंदोर, राजस्थान या परिसरात आरोपीचा शोध घेतला। तब्बल 5 महिन्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले असून मुख्य आरोपी अविनाश धुडी याला रविवारी पहाटे 3:30 वाजण्याच्या सुमारास मोरखल सिल्वासा येथून अटक केली। त्यानंतर या प्रकरणातील 3 आरोपी फरार होते। त्यापैकी मनोज भवरसिंग राजपूत याला आज 12 तारखेला शहापूर ठाणे येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्यास प्रथम वर्ग न्यायालय डहाणू येथे हजर करण्यात येणार आहे। तर आता या प्रकरणामधील आशिष धुडी व सुनील धुडी या आरोपीचा सुद्धा पोलिसांनी लवकरात लवकर शोध घेऊन या आरोपींनाही अटक करण्यात यावी। तर या गुन्ह्याचा पुढील तपास डहाणूच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अंकिता कंसे करत आहेत। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, पालघर।